श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। पापावलीपाटनपट्वपाङ्गः श्रीपाणिपद्माङ्कितजानुजङ्घः गोपालबालः कृपया स्वयं नो श्रीपाण्डुरङ्गो भवतु प्रसन्नः। अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञस्तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः। यस्य वाक्कामधेनुर्नः कामितार्थान् प्रयच्छति सेवेतं जययोगीन्द्रं कामबाणच्छिदं सदा। येनागाहि समस्तशास्त्रप्रतना रत्नाकरो लीलया येनाखण्डिकुवादिसर्वसुघटस्तोमो वचः सायकैः येनास्थापि च मध्वशास्त्रविजयस्तम्भोधरामण्डले तं सेवे जयतीर्थवीरमनिशं मध्वाख्यराजादृतं। प्रणमत्कामधेनुं च भजत्सुरतरूपमं श्रीभावबोधकृत्पादचिन्तामणिमुपास्महे। विद्याधीशाब्धिसम्भूतो विद्वत्कुमुदबान्धवः वेदनिध्याख्यचन्द्रो मे कामितार्थान् प्रयच्छतु। आसेतो रातुषाराद्रेर्योदिशो जितवान्मुहुः सत्यध्यानगुरः पातु यतीन्द्रैरपि पूजितः। श्रीसत्यात्मसमारम्भां मोदध्यानादिमध्यगां श्रीमदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। पृथ्वीमण्डलमध्यस्थाः पूर्णबोधमतानुगाः वैष्णवाः विष्णुहृदयाः तान्नमस्ये गुरून्मम। आज श्रीमज्जयतीर्थांच्या आराधनेच्या निमित्ताने श्री स्वामीजींच्या अनुग्रहाने आणि आदेशाने श्रीमद टीकाचार्यांच्या विषयी एक 4 शब्द माझ्या मनाच्या शुद्धीसाठी सांगण्याचा प्रयत्न येथे करीत आहे. हे श्रीमद टीकाकृत्पाद तीर्थ अर्थात श्रीमद जयतीर्थ आपल्याला अत्यंत जवळचे आहेत, विशेषतः महाराष्ट्र निवासियांना. कारण श्रीमद टीकाचार्यांचा जन्म, त्यांची कारकीर्द आणि वृंदावन हे सर्व काही महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या जवळपासच्या परिसरामध्ये आहे. टीकाचार्यांचा जन्म महाराष्ट्रातील मंगळवेढा तालुक्यामध्ये झालेला, त्यांची कारकीर्द महाराष्ट्रापासून जवळच असणाऱ्या येरगोळ या गावी झालेला आणि त्यांचं वृंदावन ही महाराष्ट्रापासूनच जवळ असणाऱ्या मान्यखेट अर्थात मलीखेट या गावामध्ये आहे. म्हणूनच श्रीमद टीकाचार्यांची संपूर्ण कारकीर्द ही महाराष्ट्राला अत्यंत जवळची आणि महाराष्ट्रावर विशेष अनुग्रह करणारी अशी श्रीमद टीकाचार्यांची कारकीर्द आहे. त्यांचा अनुग्रह विशेष महाराष्ट्रावर आहे. त्या श्रीमद टीकाचार्यांच्या आराधनेच्या निमित्ताने त्यांचं चरित्र सांगण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. खरं आहे, परंतु सर्वसामान्यांच्या मनामध्ये एक शंका, सर्वसाधारण शंका सहजरित्या उत्पन्न होते. काय म्हणजे, आपण अध्यात्मावर विश्वास ठेवणारे. ह्या अध्यात्मामध्ये सर्वश्रेष्ठ कोण सांगितलेलं आहे? विष्णू नारायण. त्याची सेवा केल्याशिवाय, त्याचं ज्ञान प्राप्त करून घेतल्याशिवाय मुक्ती प्राप्त होत नाही. संसारातून मुक्त मनुष्य होत नाही, जीव होत नाही, संसारातून मुक्त जीव होत नाही असं शास्त्र सांगतं. असं म्हणल्यावर त्या विष्णूची
उपासना, ध्यानधारणा, त्याच्याविषयी ज्ञान प्राप्त करून घेणे, विष्णू सर्वोत्तमत्वाचं ज्ञान प्राप्त करून घेणे हे काम सोडून टीकाचार्यांचं इत्यादिकांचं चरित्र सांगणे किंवा ऐकणे याविषयी काय कारण आहे, अशी सर्वसाधारण सर्वांच्या मनामध्ये उत्पन्न होणारी शंका. अशा शंकेचं निरसन करण्यासाठीच म्हणून श्रीमन्नारायण पंडिताचार्यांनी आपल्या श्रीमत् सुमध्वविजय नामक काव्यामध्ये या शंकेचं निरसन करून दिलेलं आहे. काय म्हणतात तिथं, उच्चावचा येन समस्तचेष्टा किं तत्र चित्रं चरितन्निवेद्यं किंतु उत्तम श्लोकशिखामणीनां मनोविशुद्ध्यै चरितानुवादः. जे काही आपल्यापेक्षा श्रेष्ठ लोकांच्या चरित्राच्या कथा आहेत ते चरित्रांच्या कथा सांगण्याची योग्यता आपली मुळीच नाही. मग योग्यता नाही म्हणता सांगण्याचा प्रयत्न करतात, हे काय बरोबर आहे म्हणतो त्याला सांगतात किंतु उत्तम श्लोक शिखामणीनाम. श्रेष्ठांचं चरित्र कशासाठी सांगावं, तर आपल्या मनाच्या शुद्धीसाठी आपल्यापेक्षा श्रेष्ठ आचरणामध्ये, कर्मामध्ये, ज्ञानामध्ये श्रेष्ठ असणाऱ्यांचं चरित्र सांगितल्याने काय होतं, सांगितल्याने किंवा ऐकल्याने आपल्या मनाची शुद्धी होते. असं श्रीमन्नारायण पंडिताचार्यांनी सांगितलेलं असल्यामुळे आणि मन शुद्ध झाल्यावर भगवंताचं तत्त्वज्ञान मनामध्ये सहजरित्या पोहोचू शकतं. शुद्ध मनामध्ये भगवंताचं तत्त्वज्ञान लवकर बिंबतं. शंकित झालेल्या मनामध्ये बिंबत नाही. शंकित कसं होत नाही मन म्हणलं तर श्रेष्ठांचं चरित्र काय आहे, दिशादर्शक असतं. ओहो, मोठे अशा प्रकारे होते, एवढे थोर होते, मग त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यास हरकत नाही. ते आपल्यासाठी चांगलंच सांगणार, वाईट सांगणार नाहीत, अशी मनामध्ये विश्वास निर्माण होतो आणि मग त्यांनी सांगितलेल्या कार्याविषयी आपण प्रवृत्त होतो. इथं टीकाकृतपाद वगैरे ज्ञानीवराण्यांनी आपलं आचरण पहिल्यांदा शुद्ध ठेवलं आणि ते आचरण शुद्ध ठेवून भगवंताचं तत्त्वज्ञान आपल्या टीकारिक ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यांचं चरित्र ऐकल्याने आपल्याला त्यांच्याविषयी मनामध्ये आदरभाव उत्पन्न होतो आणि तद्वारे त्यांनी सांगितलेल्या विषयावर आपला विश्वास बसून भगवंताचं तत्त्वज्ञान, आपल्याला यथार्थ तत्त्वज्ञान प्राप्त होतं. ह्याविषयी प्रमाण नारायण पंडिताचार्यांनी दिलेलं आहे, आपण ऐकलं. म्हणून त्या श्रीमद टीकाचार्यांचं जे चरित्र आहे ते चरित्रातूनच आपल्याला भगवंताचं तत्त्वज्ञान, विष्णू सर्वोत्तमत्वाचं प्राप्त होतं. मग ग्रंथातून सांगितलेल्या प्राप्त का होणार नाही, त्याच्यातून तर होणारच. म्हणून प्रथम पायरी म्हणून त्यांचं चरित्र रूपाने भगवंताचं महात्म्य आपण ऐकण्याचा किंचित प्रयत्न करू. हे जे टीकाकृतपाद इत्यादी ज्ञानीवरेण्य आहेत त्यात विशेषतः श्रीमद टीकाकृतपाद तीर्थ आपल्या आचरणातूनच अध्यात्माचं ज्ञान आपल्याला प्राप्त करून देतात. म्हणून तर महाराष्ट्राचे अध्यात्मगुरू श्रीमद टीकाकृतपाद तीर्थ म्हणून आपण ओळखतो. विशेषतः महाराष्ट्राचे, संपूर्ण जगाचे अध्यात्मगुरू आहेतच, परंतु आपण महाराष्ट्रातले आहोत आणि त्यांचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. कारकीर्द श्रीमद टीकाकृतपादांची महाराष्ट्राला केंद्रित ठेवून झालेली आहे. म्हणून महाराष्ट्राचे अध्यात्मगुरू श्रीमद टीकाकृतपाद तीर्थ म्हणून आपण त्यांच्याविषयी किंचित जाणून घेणार आहोत. हे श्रीमद टीकाकृतपादांचा जन्मही अत्यंत आश्चर्यकारकरित्या झालेला आहे. पूर्वी एक श्रीमद जयतीर्थांच्या जन्माविषयी किंचित पूर्वपीठिका आपण जाणून घेऊत.
त्याद्वारे आपल्याला अध्यात्मज्ञानही प्राप्त होऊ शकतं. पूर्वी इक्ष्वाकूच्या वंशामध्ये पुरंजय नावाचा एक राजा झाला. तो राजा इतका बलिष्ठ, शक्तिशाली, पराक्रमी होता की एका युद्धामध्ये इंद्रसुद्धा पराभूत होण्याच्या मार्गावर असताना सर्व देवतांच्या संमतीने तो इंद्र त्या पुरंजय राजाच्या जवळ जाऊन अशा प्रकारे देवतांना युद्धामध्ये पराभव पत्करण्याची वेळ आलेली आहे आणि त्या युद्धामध्ये जिंकून देण्याचं सामर्थ्य तुलाच आहे, दुसरं कुणाला नाही, म्हणून तू आमच्या बाजूने युद्ध करून युद्ध जिंकून दे. म्हणून इंद्र जाऊन त्या पुरंजयाला प्रार्थना करतो. तेव्हा तो पुरंजय राजा इंद्र आपल्याला मागण्यासाठी आलेला आहे हे पाहून थोडंसं गर्व येतो आणि म्हणतो, ठीक आहे, मी देवतांचं कार्य करण्याविषयी मला गर्व आहे, आनंद आहे, परंतु माझी एक अट आहे. काय तर स्वतः इंद्राने मला स्वतःच्या खांद्यावर घेऊन युद्धभूमीवर जावं, तर मी इंद्राच्या खांद्यावर बसून युद्ध करतो म्हणून अट घातली. तेव्हा इंद्राने सुद्धा नाईलाजास्तव ती अट मान्य केली. परंतु इंद्राने वृषभ रूप धारण करून त्या पुरंजयाला आपल्या खांद्यावर घेतलं आणि पुरंजयाने सुद्धा युद्धामध्ये इंद्राला विजय प्राप्त करून दिला. याच्यामुळं काय झालं, आपल्यापेक्षा योग्यतेने कनिष्ठ असणाऱ्याचं वहन, कनिष्ठ व्यक्तीचा भार डोक्यावर घेतल्यामुळे इंद्राला दोष लागला. त्या दोषाचं क्षालन कसं करायचं विचार करून पुढे कलियुगामध्ये वायुदेवाचा अवतार मध्वाचार्य या नावाने झाला. तिथं हीच वेळ आपल्या पापक्षालन करण्याविषयी योग्य आहे असं समजून इंद्राने सुद्धा तिथं एका वृषभ रूपानेच अवतार धारण केला आणि मध्वाचार्यांच्या सान्निध्यामध्ये जाऊन राहू लागला. हे मध्वाचार्यांनी आपल्या अपरोक्ष ज्ञानाने ओळखलं आणि त्याला आपल्याजवळ ठेवून घेतलं आणि आपले जे काही ग्रंथ होते त्या ग्रंथांचं वहन करण्याचं काम त्या वृषभावर सोपवलं. अर्थात आपल्या शिष्यांच्या करवी ते सर्व पुस्तकं त्या वृषभावर ठेवायचे आणि तो वृषभ त्यांच्याबरोबर ते पुस्तकं वहन करून संचार करायचा. अशा प्रकारे त्या इंद्राने आपल्या दोषाचं, पापाचं क्षालन करून आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या श्रीमन्नारायणाचं विष्णू सर्वोत्तमत्व प्रतिपादन करणाऱ्या परमात्म्याचं गुणगान करणारे जे ग्रंथ होते त्या ग्रंथांचं वहन केल्यामुळे आपल्यापेक्षा कनिष्ठ असणाऱ्या त्या पुरंजयाचं वस वाहिल्याचा दोष त्याचा कमी झाला. एवढं होऊन सुद्धा इंद्राचं समाधान झालं नाही. आपण एवढं वहन केलेलं आहे तर विष्णू सर्वोत्तमत्वाचं प्रतिपादन आपणही करावं अशी त्याच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली. म्हणून तो सुद्धा पुढे टीकाचार्यांच्या रूपाने त्याने अवतार धारण केला. शेषावेश इंद्राचा अवतार धारण करून त्या श्रीमद जयतीर्थांनी मध्वाचार्यांच्या ग्रंथांचं व्याख्यान करून विष्णू सर्वोत्तमत्वाचं प्रतिपादन स्थापन केली. या श्रीमद जयतीर्थांचं, टीकाचार्यांचं किंचित पूर्वाश्रमाचं चरित्र आपण पाहू. ते सुद्धा आपल्याला अध्यात्मज्ञान प्राप्त करून देण्याविषयी अत्यंत सुयोग्य असणारं असं आहे. हे अध्यात्मज्ञान म्हणजे काय हे तत्पूर्वी आपण जाणून घेतलं पाहिजे. आत्मानम अधिकृत्य यत ज्ञानम वर्तते तत अध्यात्मज्ञानम. म्हणून अध्यात्मज्ञानाची व्याख्या गीतेमधल्या एका श्लोकामध्ये, अर्थात अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्त्वज्ञानार्थदर्शनम म्हणून
13व्या अध्यायामध्ये श्लोक आहे. त्या श्लोकाचे व्याख्यान करताना एक टिप्पणीकार सांगतात, आत्मानम अधिकृत्य यत ज्ञानम तत् अध्यात्मज्ञानम म्हणून व्याख्यान केलेलं आहे. म्हणजे काय? आत्मानम अधिकृत्य, आत्मा म्हणजे कोण? जीवात्मा आणि परमात्मा दोघांचं तारतम्य ज्ञान कळवून देणारं जे ज्ञान आहे, त्यांना अधिकृत असणारं जे ज्ञान आहे, त्यांना आश्रयून असणारं, त्यांना केंद्रित करून असणारं जे ज्ञान आहे ते अध्यात्मज्ञान होय. इथं मध्वाचार्य हे टीकाकृतपादांचं चरित्रसुद्धा जीव आणि परमात्मा या दोघांचा भेद कसा आहे हे त्यांच्या चरित्रावरून आपल्याला कळून येतं. म्हणून त्यांचं चरित्रसुद्धा आपल्याला अध्यात्मज्ञान प्राप्त करून देणारं आहे. म्हणून त्यांचं किंचित जीवनचरित्रही आपल्याला अध्यात्मज्ञान प्राप्त करून देणारं आहे. म्हणून ते चरित्र आपण किंचित ऐकू. महाराष्ट्रातील मंगळवेढा या प्रांतामध्ये देशपांडे नावाचं एक घराणं आहे. त्या घराण्यामध्ये ते आदिलशाहीची सुभेदारी होती. त्या प्रांताची सुभेदारी त्या देशपांडे घराण्याकडे होती. अत्यंत गर्भश्रीमंत असणारं ते घराणं. त्या घराण्यामध्ये ह्या बालकाचा अर्थात इंद्राने अवतार धारण केला, जन्म घेतला. धोंडोपंत या नावाने अवतार घेतला. नंतर पुढे यथोचित काली त्याचं उपनयन झालं. शास्त्राचं अध्ययन घरामध्ये करण्याची पद्धत नसल्यामुळे किंबहुना घरातील सर्वजण युद्ध कौशल्यामध्ये, सुभेदारी सांभाळण्यामध्ये, आपला प्रांत सांभाळण्याविषयी व्यस्त असल्यामुळे तेच ज्ञान आपल्या पुत्रालाही त्यांनी दिलं की जेणेकरून पुढे जाऊन याने सुद्धा आपल्या सुभेदारीचं संरक्षण करावं. या इच्छेने शास्त्राचं अध्ययन जास्त न करवता आपल्या शस्त्रास्त्रांचंच अध्ययन जास्त करविलं. असं असल्यामुळे ते धोंडोपंतसुद्धा त्याचमध्ये रमले. पुढे त्यांचा विवाह केला. एक नाही 2 विवाह झाले. आपली सुभेदारी सांभाळत रोज आपल्या सुभेदारीमध्ये फेरफटका मारून सर्व काही व्यवस्थित आहे की नाही हे पाहायची जबाबदारी धोंडोपंतांची होती. अशा प्रकारे त्याच समयी मध्वाचार्यांच्या पीठावर विराजमान झालेले मध्वाचार्यांचे साक्षात चौथे शिष्य अक्षोभ्य तीर्थ हे त्या समयी पीठावर विराजित होते. त्यांचंही वय होत आलेलं होतं. त्यांना चिंता लागली होती. मध्वाचार्यांनी आम्हा 4 शिष्यांना आश्रम देऊन एका पुढे एक तुम्ही पीठावर आरूढ होऊन ह्या द्वैत साम्राज्याचं परिपालन करावं म्हणून सांगितलं. आता मी चौथा आहे, माझ्यानंतर याचं परिपालन कुणी करायचं म्हणून त्यांना चिंता लागलेली होती. अशाच प्रकारे चिंता करीत संचार करीत पंढरपूर या क्षेत्री आले. पंढरपुरामध्ये असणाऱ्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन तिथूनच काही कोस अंतरावर असणारं एक संध्यावली देवीचं जागृत देवस्थान आहे. त्या देवस्थानामध्ये जाऊन ते राहू लागले आणि तिथंच अशा प्रकारे चिंतामग्न झालेले असताना एक दिवस प्रातःकाली त्यांच्या स्वप्नामध्ये साक्षात श्रीमन मध्वाचार्य येऊन सांगतात, उद्या सकाळी जो कोणी एक पुरुष घोड्यावर बसून नदीमध्ये जाईल आणि तोंडानीच जलाचं प्राशन करेल अशा व्यक्तीला तू संन्यास आश्रम देऊन हे पीठ सोपव म्हणून सांगितलं. त्या ऐकून आपल्या गुरूंची आज्ञा झालेली आहे. त्यामुळे निश्चिंत होऊन आनंदित होऊन आपलं प्रातरान्निक उरकून त्या नदीच्या काठावर देवळाच्या सान्निध्यामध्ये भीमा नदीच्या तटाकावर प्रतीक्षा करत बसले.
इकडं हे धोंडोपंत आपल्या घोड्यावर बसून प्रातःकाली काही करायचं अन्निक उरकून घोड्यावर बसून आपल्या सैन्याच्या तुकडीसह आपल्या प्रांतामध्ये फेरफटका मारण्यासाठी निघाले. फेरफटका मारत मारत खूप दूरवर आले. दुपारची वेळ झाली होती. 12 वाजले होते. भयंकर तहान लागली होती. समोर भीमा नदी पाहून त्यांना काहीही सुचले नाही आणि एखादं पात्र घेऊन पाणी प्यावं एवढंही त्यांना तृषा सहन झाली नाही. तसाच घोडा नदीमध्ये घातला आणि नदीलाच तोंड लावून पाणी पिलं. ते पाहून इकडं अक्षोभ्य तीर्थ त्याची वाटच पाहत होते. ते पाहून आपल्या शिष्यांच्या करून त्यांना बोलवून आणलं. इकडं सुद्धा ते धोंडोपंत मोठे संन्यासी आहेत, त्यांनी बोलवलेलं आहे म्हणून हात जोडून त्यांच्या पुढे जाऊन नमस्कार करून आपली काय आज्ञा आहे म्हणून प्रार्थना करून विचारतात. तेव्हा अक्षोभ्य तीर्थ त्यांना म्हणतात, किम पशु पूर्वदेहे म्हणून प्रश्न करतात. किम पशु पूर्वदेहे, पूर्वीच्या जन्मामध्ये तू काही पशु होतास का, असा प्रश्न करताच क्षणी त्या धोंडोपंतांना ज्ञानोदय झाला. म्हणजे आपण त्यांना पूर्वीच्या जन्मामध्ये आपण कोण होतो, काय होतो हे सर्व काही स्मरण झालं. तेव्हा अक्षोभ्य तीर्थ त्यांना म्हणतात, ज्ञानोदय झालेला आहे हे पाहून आम्हाला असं स्वप्न दृष्टांत झालेला आहे. त्यामुळे तुम्ही पीठाचा स्वीकार करावा, संन्यासाश्रम घेऊन या पीठावर विराजित व्हावं म्हणून सांगितलं असता, ज्ञानप्राप्त झालेला असल्यामुळे भगवंताची प्रेरणा असल्याशिवाय कोणतीही थोर व्यक्ती कोणतंही कार्य करत नाहीत. तेव्हा ते धोंडोपंत सांगतात, तुम्हाला दृष्टांत झाला ठीक आहे, मलाही दृष्टांत होऊ दे, मी संन्यासाश्रमाचा स्वीकार करतो. तेव्हा अक्षोभ्य तीर्थ म्हणले, जसं भगवंताची आणि श्रीमद आचार्यांची इच्छा असेल त्याप्रमाणे होऊ दे. त्याप्रमाणे ते एक दिवस तिथंच ठेवून घेतात आणि त्याच दिवशी रात्री प्रातःकाली उषःकाली त्या धोंडोपंतांनाही स्वप्न पडतं की तुम्ही संन्यासाश्रम घेऊन पीठावर आरूढ व्हावं म्हणून या आशयाचं स्वप्न पडतं. ते पाहून त्या धोंडोपंतांना आश्चर्य वाटतं आणि स्वतःच्या मनाशी अत्यंत निश्चय करतात की आपण संन्यास आश्रम स्वीकार करायचा. तो झालेला वृत्तांत अर्थात स्वप्नाचा दृष्टांत अक्षोभ्य तीर्थांना येऊन ते धोंडोपंत सांगतात. सांगितल्यावर सर्व काही आपल्याजवळ असणारं अलंकार, आभरण, वस्त्र, ऐश्वर्य, संपत्ती सर्व काही आपल्याबरोबर असणाऱ्या सैनिकांच्याकडे देऊन मी संन्यासाश्रम घेत आहे, हे माझे सर्व काही वस्तू आहेत ते आमच्या वडिलांना नेऊन द्या म्हणून त्यांना पाठवून देतात. इकडं संन्यासाश्रम स्वीकार करून अक्षोभ्य तीर्थांच्या जवळ निवास करतात. इकडे हे सर्व सैन्य त्यांच्या धोंडोपंतांच्या वडिलांच्या जवळ जाऊन झालेला वृत्तांत कथन करतात. तेव्हा त्यांच्या वडिलांना अत्यंत राग येतो. ऐन तारुण्यामध्ये असणाऱ्या माझ्या मुलाला ह्या संन्याशाने वाटवलं, अशा प्रकारे मनामध्ये भावना घेऊन अक्षोभ्य तीर्थांना रागवण्यासाठी म्हणून, बोलण्यासाठी म्हणून त्यांच्याजवळ येतात. 4 शब्द बोलून आपल्या मुलाला घेऊनच जातो म्हणून हट्ट धरून बसतात. तुमचा मुलगा तुमच्याबरोबर येत असेल तर अवश्य घेऊन जावा म्हणून अक्षोभ्य तीर्थ हे सांगतात. तेव्हा आपल्या मुलाला जवळपास ओढतच ते घरी घेऊन जातात. आपला मुलगा जर त्याच्या पत्नीजवळ आल्या तर काही इच्छेने तो संन्यासाश्रमाचा विचार सोडून देईल या विचाराने त्यांच्या दोन्ही पत्नींना बोलवतात. प्रथम रात्रीसाठी सर्व काही तयारी करून त्या खोलीमध्ये त्या धोंडोपंतांना बसवतात आणि ह्या दोन्ही पत्नींना आत जाण्यासाठी सांगितलं असता आत गेल्यावर त्यांना धोंडोपंत तर दिसत नाहीतच, परंतु साक्षात तिचं एक भुजंग त्यांना त्या शय्येवर बसलेला दिसून येतो. ते पाहून ते अत्यंत किंचाळतात आणि बेशुद्ध होतात. तो आवाज ऐकून सर्वजण त्या शयनगृहामध्ये येऊन शय्येवर भुजंगाला पाहून
आपला मुलगा हा आपल्या हाताबाहेर गेलेला आहे, त्यामुळे आपण काही करू शकत नाही म्हणून समजून त्याचा नाद सोडून देतात. इकडं ते श्रीमद जयतीर्थ आपल्या गुरूंच्या जवळ येऊन त्यांच्याकडून विधिवत शास्त्राचं, मध्वाचार्यांच्या तत्त्वज्ञानाचं अध्ययन, औपचारिक अध्ययन करतात. मध्वाचार्यांच्याकडून उपदेश जरी घेतलेला असला तरी परंपरेने प्राप्त असणारा असं अध्ययन, आवश्यक असणारा अध्ययन, उपदेश त्यांच्याद्वारे प्राप्त करून घेतात. पुढे अनेक प्रकारच्या ग्रंथांची रचना त्या यरगोळ स्थानामध्ये राहून श्रीमद टीकाकृत्पादतीर्थ करतात. अशा प्रकारे या श्रीमद जयतीर्थांच्या चरित्रावरून आपल्याला त्यांचं वैराग्य कसं होतं, वैराग्य कसं राहायला पाहिजे, आणि जर असं वैराग्य जर आपण प्राप्त केलं तर आपल्याला अध्यात्मज्ञान हे अवश्य प्राप्त होतं, हे श्रीमद टीकाचार्यांच्या या चरित्रातून आपल्याला कळून येतं. अशा या श्रीमद टीकाकृत्पादांची आज आराधना आहे. त्या आराधनेच्या निमित्ताने त्यांची आपण सेवा केली पाहिजे. याविषयी श्रीमद मध्वाचार्यांच्याच पीठावर अर्थात श्रीमद जयतीर्थांच्याच पीठावर आरूढ झालेल्या श्रीमद सत्यप्रिय तीर्थांनी श्रीमद जयतीर्थांची स्तुतीची रचना केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एक श्लोक सांगितलेला आहे. येना काही समस्त शास्त्र प्रतनारत्नाकरो लीलया येनाखंडे कुवादि सर्वसुघटस्तोमो वचस्सायकैः येनास्थापिच मध्वशास्त्रविजयस्तंभो धरामण्डले तं सेवे जयतीर्थवीरम् अनिशं मध्वाख्यराजादृतम्. ह्याच्यामध्ये मध्वाचार्यांना राजाची उपमा दिलेली आहे, टीकाचार्यांना सेनानायकाची उपमा दिलेली आहे, आणि इतर जे काही मतप्रवाह आहेत, मतप्रवर्तक आहेत, त्यांना एक समुद्राची उपमा दिलेली आहे. या श्लोकाचा तात्पर्य एवढं आहे की ज्यांनी समस्त शास्त्ररूपी सेनेचा समुद्र लीलया अवगाहन केलेला आहे, अर्थात ज्यांनी सर्व प्रकारचे शास्त्र कोळून पिलेलं आहे, कोळून पिऊन अर्थात त्यांचं मर्म जाणून घेतलेलं आहे, आणि त्या दुर्वादी असणाऱ्या, सर्व बलिष्ठ असणाऱ्या दुर्वादींचा जो स्तोम समूह आहे, अर्थात परपक्ष प्रतिस्पर्धींचा जो समूह आहे, त्या समूहाचं लीलया ज्यांनी खंडन केलेलं आहे. खंडन कसं केलेलं आहे तर वचस्सायकैः, वाग्बाणांनी त्यांचं खंडन केलेलं आहे. एवढंच नाही तर ज्यांनी मध्वशास्त्राचा विजयस्तंभ पृथ्वी तलावर स्थापन केलेला आहे, अशा जयतीर्थरूपी वीराची मी अनिश म्हणजे दिवस रात्र अविरत सेवा करतो. हा जयतीर्थवीर कसा आहे तर मध्वाख्य राजादृतम, मध्वरूपी राजाकडून आदृत झालेला, सन्मानित झालेला हा जयतीर्थवीर आहे. आणि अशा श्रीमद जयतीर्थवीराची जर आपण सेवा केली तर राजा असणाऱ्या मध्वाचार्यांना आपोआप, मध्वाचार्यांच्या कृपेला आपण आपोआपच पात्र होवोत. अशा आशयाने श्रीमद टीकाचार्यांची सेवा आपण केली पाहिजे. अशा प्रकारे जर आपण श्रीमद टीकाचार्यांची सेवा केली, याची सेवा म्हणजे काय, त्यांनी सांगितलेले जे टीका ग्रंथ आहेत त्या टीका ग्रंथांचं अध्ययन करून विष्णू सर्वोत्तमत्वाचं ज्ञान प्राप्त करून घेऊन मध्वशास्त्राचे जे 9 महत्त्वाचे तत्व आहेत त्या तत्वांचा अंगीकार केला पाहिजे. ते कोणते तर विष्णू सर्वोत्तम आहे, जग हे सत्य आहे,
तत्वतः सत्य आहे. भिन्ना जीवगणा, जीव हे परस्पर भिन्न आहेत, भगवंताचे अनुचर आहेत, दास आहेत, त्यांच्यामध्ये तारतम्य भाव आहे. मुक्ती स्वरूपानंदाविर्भाव रूप मुक्ती इथं सांगितलेली आहे. आणि अशा प्रकारच्या स्वस्वरूपानंदाविर्भाव रूप मोक्षाच्या प्राप्तीसाठी अमला भक्ती, निर्दुष्ट असणारी अशी भगवंताची भक्ती कारण आहे. आणि याविषयी अक्षादित्रितयम प्रमाणम, प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम हे 3 याविषयी प्रमाण आहेत. कशाविषयी? अखिलांनायैक वेद्यो हरिः, आणि समस्त वेदांनी भगवंत हाच प्रतिपाद्य आहे. अशा प्रकारे हे 9 महत्त्वाचे तत्व आपण जाणून घेतले पाहिजेत मध्वाच्या टीकाचार्यांच्या ग्रंथातून, आणि तद्वारा भगवंताचं सर्वोत्तमत्वाचं ज्ञान प्राप्त करून घेऊन स्वस्वरूपानंदाविर्भाव रूप मोक्ष प्राप्त करून घेण्याविषयी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारे श्रीमद जयतीर्थांचं महाराष्ट्राविषयी असणारं प्रेम, महाराष्ट्राविषयी असणारी आपुलकी, आणि त्या आपुलकीद्वारे त्यांनी जे काही अध्यात्म ज्ञान आपल्याला दिलेलं आहे ते ज्ञान आपण प्राप्त करून घेऊन आपणही मोक्ष प्राप्त करून घेण्याविषयी प्रवृत्त व्हावं. अशा प्रकारे सांगून ही सेवा श्रीमद जयतीर्थांच्या अंतर्गत असणाऱ्या, भारतीय रमण मुख्य प्राणांतर्गत असणाऱ्या श्रीमद सीतापती श्री रामचंद्राच्या चरणी समर्पित करोत. श्रीकृष्णार्पणमस्तु.